नाही, पास विक्री केले गेले असं मी बोललो नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या लेटरहेडवर स्कॅन केलेल्या सह्या मारून माझ्या विभागामध्ये आस्थापनेमध्ये असलेले अधिकारी त्यांची नावं टाकून काही अननोन लोकांना आतमध्ये आणण्याचं काम काही लोकांनी केलं आणि त्याच्यामध्ये विधिमंडळातली जी यंत्रणा आहे त्याच्यातली काही मंडळी असू शकतात असा मी संशय व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून मग ते पत्र तुमच्याकडे येणार, मग तुम्ही उद्योगमंत्र्यांच्या विभागामध्ये असं कसं झालं हे तुम्हाला प्रश्न पडणार. त्याच्यामुळे मीच स्वतः ते पत्र घेऊन विधान परिषदेमध्ये गेलो, सभापतींकडे दिलं. सभापतींना सांगितलं की हे असं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं लेटरहेड आहे, त्याच्यावरची सही खोटी आहे, त्याच्यावर माझ्या आस्थापनेवर असलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत, त्यांचे आधार कार्ड जरी टाकलेले असले तरी देखील तो कुठचाही माणूस एकत्र 30-35 पास कोणी आलेलं नाही, त्याची सविस्तर चौकशी करावी आणि जे कोण संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही मी स्वतः मागणी केली. नाही, मला जरी समजलेलं असलं नसलं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन याच्यामध्ये स्वतः सीएमओनं लक्ष घातलेलं आहे, ह्याच्यामध्ये विधिमंडळाच्या सचिवांनी आणि अध्यक्षांनी आणि सभापतींनी लक्ष घातलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या यंत्रणेनं लक्ष घातलेलं असल्यामुळे त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. नाही, परत एकदा सांगतो, बोगस पास हा मी शब्दप्रयोग पण केलेला नाही. पास बोगस नाहीये, पत्र खोटं आहे. खोट्या पत्रावर सह्या मारून पास योग्य घेतलेले आहेत. मी पास खोट्यात असं म्हटलेलं नाही. मी विधिमंडळाच्या पासेसवर कुठे आक्षेप घेतलेला नाही. ज्या व्यक्तीनं पास खोटे आणले त्या व्यक्तीवर कारवाई करा असं मी सांगितलं. पास छपाई खोटी आहे, त्याच्यानंतर बोगस पास आहेत, मी असा कुठेही उल्लेख केलेला नाही. ती लोक खरी आहेत असं दाखवून खरे पास घेतलेले आहेत, पण लोक खोटी आहेत. एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला जाणार असं समस्या, नेमकं काय कारण आहे एकनाथ शिंदे दिल्लीचं? नाही, शिंदेसाहेब दिल्लीला का गेलेत हे आम्हाला कोणालाच माहिती नाही. शेवटी दिल्लीमध्ये देखील नगरविकास खात्याची कामं असू शकतात, महाराष्ट्र शासनाच्या काही निधीसाठी ते जाऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते एनडीएतले प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत, त्याच्यामुळे ती देखील भूमिका त्यांची असू शकते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याला राजकीय स्पर्श कोणी करू नये. बेळगावमध्ये रंगपंचमी झाली, त्यानंतर जी आता क्रिकेट मॅच पार पडली त्याचा जल्लोष करताना महाराष्ट्राचा एक गीत वाजवलं म्हणून अनेक तरुणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. युवा संघ जे महाराष्ट्र एकीकरण समितीचा त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून मागणी केली आहे की याबाबत महाराष्ट्रानं हस्तक्षेप करावा. अधिवेशन चालू आहे, 288 पैकी तुम्ही आमदार या संदर्भात बोलायला तयार नाही. आमदारांपर्यंत हे पोचलंय की नाही मला माहित नाही, परंतु आपण जो मला प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये आम्ही स्वतः मध्यस्थी करू. मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री म्हणून याच्यामध्ये लक्ष घालेन. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भामध्ये पूर्वी लक्ष घातलेलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील याच्यामध्ये लक्ष घालतील, परंतु आपल्या तिथल्या मराठी माणसावर अन्याय होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही नक्की घेऊ. राज्य शासनाकडे मुंबई महानगरपालिकेचे 10,000 मी तेच सांगितलं ना. आता कसं आहे की आता सांगितल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला बोलता बोलता गुन्हे मागे जाणार नाहीत. त्याच्यासाठी तिथल्या यंत्रणेशी चर्चा करावी लागेल. वेळ पडल्यास तर आम्ही कर्नाटकला जाऊ, मी कर्नाटकला जाईन तिथल्या सरकारला विनंती करायला किंवा सरकारला काही गोष्टी सांगण्यासाठी, आणि तिथल्या मराठी माणसांवर अन्याय होऊ नये ही भूमिका देखील महाराष्ट्र शासन म्हणून महायुतीच्या सरकारची नक्की आहे. सर, महाराष्ट्र शासनाकडे मुंबई महानगरपालिकेचे 10,948 कोटी रुपये देणं बाकी आहे, त्यावरती शासनानं काय भूमिका सभागृहात? या प्रश्नाला मीच उत्तर दिलेलं आहे. शासनाकडे म्हणण्यापेक्षा त्याच्यातली काही मालमत्ता कर आहे, त्याच्यामधले काही पाणीपट्टी आहे, त्याच्यामध्ये काही अजून टॅक्सेस आहेत. 5,665 कोटी हे प्राथमिक शिक्षणाची आहे, थकबाकी आहे. परंतु त्याच्यावर मी उत्तर दिलंय की टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत निधी वितरणाच्या ते शासन म्हणून आम्ही करू आणि आहे त्याच्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेला आम्ही सक्षम करू. सर, हिंदी में बता दीजिए, आज एंटी कन्वर्जन लॉ पे चर्चा होने वाली है विधानसभा में, लेकिन ओवैसी ये ट्वीट करते हैं कि महाराष्ट्र बाबा साहब अम्बेडकर की धरती है और उस धरती पर सबसे वर्स्ट बिल जो है महाराष्ट्र सरकार लेकर आ रही है. महाराष्ट्र में जो महायुति का सरकार है वो डॉक्टर भारत रत्न बाबा साहब अम्बेडकर के विचार से ही चल रहा है, छत्रपति शिवाजी महाराज के विचार से ही चल रहा है. इसलिए किसी के मार्गदर्शन की हमारी सरकार को आवश्यकता नहीं है. सर, एक सवाल है. नीतीश राणे ने कहा है कि कुंभ मेला में सिर्फ हिंदुओं के स्टॉल लगने चाहिए, बाकी और किसी का स्टॉल नहीं लगना चाहिए, अगर लगा तो खार पी. नहीं, याचा निर्णय मुख्यमंत्री, इसका जो निर्णय है वो खुद
मुख्यमंत्री महोदय और दोनों उप मुख्यमंत्री महोदय लेंगे। वहां के कुंभ मेला के जो प्रेसिडेंट है वो गिरीश बाबू महाजन है, वो लेंगे।